कोल्हापूर शहराचा हरित आराखडा तयार करणं अपेक्षित आहे. खरं तर एखाद्या युनिव्हर्सिटीने एखाद्या नगरपालिकेबरोबर सामंजस्य करार करावा ही महाराष्ट्रातली नाही देशातली पहिली घटना असेल असं माझं स्वतःचं मत. आणि खरोखर आपण दोन्ही सरकारी पातळीवर काम करणारे लोक आहोत. आम्ही नागरिकांशी कनेक्टेड असतो, तुम्ही संशोधनामध्ये कनेक्टेड आहात. तुमचा उपयोग जर आम्ही करून घेतला ना तर निश्चितपणे या राज्याचा एखादा चांगला देश व्हायला की ज्या देशात हॅपीनेस इंडेक्स खूप स्ट्रॉंग असतो. आम्ही खूप बाहेर फिरतो सर, तिकडनं बऱ्याच गोष्टी आणण्याचा प्रयत्न करतो. आम्ही सगळे फॉरेनटूर करणारे लोक आहोत. आम्ही सगळे बांधकाम व्यावसायिक व्यवसाय अभियंते आहोत. पण एक त्या देशात काहीतरी चांगलं आणण्याचा प्रयत्न करतो. श्रीलंकेसारख्या देशात सुद्धा ऑर्गॅनिक फार्मिंगच्या बाबतीमध्ये काही कन्सेप्ट आणण्याचा आम्ही शहरामध्ये प्रयत्न करतो. आणि त्या अनुषंगाने आमच्या शहरामध्ये काही कमिटमेंट आम्हाला सामंजस्य करार. खरं तर हा सामंजस्य करार नाहीये, ही एक कमिटमेंट आहे तुमची आमच्याशी आणि आमची तुमच्याशी. आमची तुमच्याशी जास्त कमिटमेंट. या करार स्वरूप देण्यापेक्षा त्याला कमिटमेंट असं एक स्वरूप मी या ठिकाणी देऊ इच्छितो. आम्हाला याच्यामध्ये अपेक्षित काय तर हरित बदलापूरचा एक मास्टर प्लॅन करणे, विद्यापीठांच्या तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली शहराचा एक हरित विकास आराखडा तयार करणे, ग्रीन मास्टर प्लॅन, पुढील 20 वर्षांचा वृक्ष लागवड आराखडा आणि जैवविविधता नकाशा त्या ठिकाणी तयार करणे, या शहराचे एक हरित मार्ग जे ग्रीन कॉरिडॉर त्या शहरामध्ये तयार करणे, रस्त्यानुसार योग्य वृक्ष प्रजापतींची निवड आणि प्रत्येक प्रभागासाठी स्वतंत्र हरित आराखडा, प्रभागनिहाय आम्ही हरित आराखडा तयार करावा, वृक्ष लागवड, वैज्ञानिक व्यवस्थापन, प्रत्येक रस्त्यासाठी योग्य झाडांची निवड, देशी वृक्षांना प्राधान्य, आंबा, काजू, जांभूळ, कदंब, पहावा, पिंपळ, वड, अर्जुन इत्यादी वृक्षांची लागवड, जीआयएस आधारित वृक्षगणना, प्रत्येक झाडाला QR कोड, झाडांच्या आरोग्याची वार्षिक तपासणी, शहरी जैवविविधता संवर्धन, अर्बन बायोडायव्हर्सिटी पार्क, बटरफ्लाय पार्क, बर्ड पार्क, मेडिकल प्लांट गार्डन, नक्षत्र वन, ऑक्सिजन पार्क, मियावाकी फॉरेस्ट या गोष्टींचा त्याच्यामध्ये समावेश असावा. जलसंधारण, पावसाच्या पाण्याचे संकलन, तलावांचे पुनर्जीवन, नाल्यांचे वैज्ञानिक पुनर्रचना, भूजल पुनर्भरण, जलसंतुलन अभ्यास या गोष्टींचा त्याच्यात समावेश असावा. आणि सगळ्या शहरांना भेडसावणारी सगळ्यात मोठी समस्या आहे घनकचरा व्यवस्थापन, घरगुती कंपोस्ट, बायो कंपोस्ट प्लांट, लिप कंपोस्ट, बायोगॅस प्लांट, CND वेस्टचा पुनर्वापर, झिरो वेस्ट या गोष्टींचा त्याच्यामध्ये समावेश असावा. 6वा मुद्दा आहे हवामान बदल, क्लायमेट ऍक्शन प्लॅन एक शहराचा तयार करावा. बदलापूर शहरासाठी क्लायमेट ऍक्शन प्लॅन ज्याचा कार्बन नॅचरल सिटी आराखडा, अर्बन हीट आयलंड अभ्यास, तापमान कमी करण्यासाठी काही हरित पट्टे निर्माण करण्यात यावे, हवेचे प्रदूषण नियंत्रण, आपण यापूर्वी उल्लेख केलेल्या रासायनिक उद्योगांच्या पार्श्वभूमीवर एअर क्वालिटी मॉनिटरिंग, प्रदूषण नकाशा, ग्रीन बफर झोन, उद्योग परिसरात विशेष लागवड करण्यात यावी, उद्याने आणि सार्वजनिक जागा, सर्व उद्यानांची पुनर्रचना, थीम पार्क, चिल्ड्रन्स नेचर पार्क, सिनियर सिटीजन ग्रीन पार्क, ओपन जिम प्लस ग्रीन झोन, शहरी शेती, सरांनी महत्वाचा अशी विषय सांगितला. 9वा मुद्दा शहरी शेती, त्याच्यामध्ये टेरेस गार्डनिंग, किचन गार्डन, कम्युनिटी फार्मिंग, स्कूल न्यूट्रिशन गार्डन, व्हर्टिकल गार्डन यांचा त्याच्यामध्ये समावेश असावा. आणि प्रशिक्षण विद्यापीठामार्फत नगर परिषदेचे अधिकारी, अभियंते, उद्यान विभाग, स्वच्छता विभाग, नगरसेवक, स्वयंसेवी संस्था आणि शालेय विद्यार्थी यांना नियमित प्रशिक्षण विद्यापीठाच्या वतीने देण्यात यावं. संशोधनाच्या वतीमध्ये बदलापूर शहरावर आधारित तापमान, पर्जन्यमान, प्रदूषण, जैवविविधता, माती, भूजल, हरित क्षेत्र वाढ यांचे दीर्घकालीन संशोधन बदलापूर स्तरावर करण्यासाठी बदलापूरला एक संशोधन केंद्राची त्या ठिकाणी निर्मिती करण्यात यावी. डिजिटल हरित बदलापूर, जीआयएस आधारित ग्रीन मॅप, मोबाईल ऍप, ट्री सेन्सर, नागरिकांकडून झाड दत्तक योजना, ऑनलाईन मॉनिटरिंग, विद्यापीठाकडून तांत्रिक सहाय्य, तज्ञ समिती, माती परीक्षण, पाणी परीक्षण, वृक्षारोग्य तपासणी, जैवविविधता सर्वेक्षण यांचे प्रकल्प आहेत त्या ठिकाणी तयार करण्यात आहेत. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे निधी मिळवण्यासाठी मदत विद्यापीठाच्या तांत्रिक सहकार्यामुळे शक्य होणार आहे. कारण हा जो आराखडा तयार होईल हा राज्य सरकारकडे गेला तर युनिव्हर्सिटीकडनं जर त्याला ऑथेंटिकेशन असेल तर आम्हाला राज्य सरकार भरभरून त्या ठिकाणी निश्चितपणे पैसे देईल. संयुक्त प्रकल्प, नगर परिषद आणि विद्यापीठ संयुक्तपणे अर्बन फॉरेस्ट्री प्रोजेक्ट, ग्रीन स्कूल प्रोजेक्ट, ग्रीन सोसायटी प्रोजेक्ट, ग्रीन रोड प्रोजेक्ट, ग्रीन रिव्हर प्रोजेक्ट. आमच्या शहरातून एक उल्हास नदी जी वाहते, अतिशय चांगली नदी वाहते, त्याच्यावर ग्रीन रिव्हर प्रोजेक्ट, रिव्हर रिज्युनेशन, सिटी नर्सरी, आमच्या नगरपालिकेची स्वतःची नर्सरी सुद्धा आम्हाला तुमच्या माध्यमातून करणं शक्य आहे, जेणेकरून आम्ही नर्सरी करू शकतो. आमच्याकडे मोठ्या प्रमाणात जागा उपलब्ध आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आमच्या शहरातनं आता हा गेलेला आहे म्हणजे मुंबई